Hi friends, myself Jashuteli welcomes you in virtual video class of Become First English for Business Communication. Hope all of you happy, safe and healthy. Dear friends, we are discussing on module number 7 English for specific purposes where we studied two parts of this unit, English for advertising and English for report writing. In last video we completed English for report writing. We also see the example on the structure of report writing also. So friends, let's turn towards English for writing emails. English is a language used for writing emails. Electronic mail. Email means electronic mail. Email has become nowadays a new mechanism of communication, and email is the fastest way of communication as it reaches at distant places and can be addressed to many people at a time. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण ईमेल रायटिंग शिकणार आहोत. ईमेल रायटिंग म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक मेल. आणि ईमेल जे आहे, जस्ट अ मिनिट, मे आय ॲड द वर्ड इलेक्ट्रॉनिक मेल. Electronic mail. Long form of the email is electronic mail. And this email has become nowadays a new mechanism of communication. एक संवादाचं नवीन माध्यम म्हणून आपल्यासमोर ईमेल आज आलेला आहे. इट इज व्हेरी फास्टेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन. खूपच त्या ठिकाणी जलद गतीनं कम्युनिकेशन करून देणारं हे साधन आहे, असं आपण या ठिकाणी ईमेलकडे पाहू शकतो. We can attach important files along with the message. We can attach important files along with the message. ईमेल म्हणजे काय? आपण फक्त त्या ठिकाणी संदेशच पाठवणार नाही आहोत, तर ईमेलमध्ये आपण वेगवेगळ्या फाईल्स सुद्धा अटॅच करू शकतो ईमेलला. आपल्यातल्या बऱ्याच जण ईमेल पाठवत असाल, आपल्याला कल्पना असेल सुद्धा याची. इमेजमध्ये आपण ईमेल बरोबर आपण इमेजची फाईल पाठवू शकतो, PDF फाईल पाठवू शकतो, वर्ड फाईल्स असेल, एक्सेल फाईल्स असतील किंवा पॉवरपॉईंट फाईल्स असतील, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या फाईल्स, PPTs आहेत, PDF, PPTs, वर्ड फाईल, इमेज फाईल, असे वेगवेगळ्या माध्यमातले फाईल्स आपण मॅसेज सोबत पाठवू शकतो. हे खूप मोठा आपल्याला फायदा आहे. And one more thing is that it can be stored or reopened anytime according to our own wish. You can store or reopen anytime according to your wish. आपल्याला तुम्हाला जेव्हा वाटेल ना त्यावेळी तुम्ही या ठिकाणी हा मेसेज पुन्हा पुन्हा रिओपन करून पाहू शकता किंवा तो स्टोअर करू शकता. रादर त्याला आपण म्हणू की सेव्ह करू शकता, आणि तुम्हाला हवं त्यांना ते तुम्ही पुन्हा ते सेंड सुद्धा करू शकता मेसेज. त्यामध्ये आपल्याला अनेक सुविधा सुद्धा मिळतील, त्या आपण नंतर बघणार आहोत. इट सेव्ह टाईम. ईमेल जे आहेत किंवा ईमेलच्या मुळं आपला वेळ वाचतो. इट सेव्ड टाईम, मनी अँड मॅसिव्ह पेपरवर्क. आपलं वेळ तर वाचतोच, पैसाही वाचतो, आणि मॅसिव्ह म्हणजे खूप मोठं त्या ठिकाणी पेपरवर्कचं काम सुद्धा वाचतं. आपल्याला कल्पना असेल, एखादी फाईल 200-300 पेजेसची फाईल सुद्धा आपण अगदी सहजपणे ईमेलला
अटॅच करून पाठवू शकतो. मग ते 300 पेपरचे झेरॉक्स काढून त्याची हार्ड कॉपी पाठवणं इतकं सोपं नसतं. पैशासाठी लागणारा पैसा वाचतो, वेळ वाचतो, म्हणजेच हे अतिशय सोयीचं आणि एकदम सहजपणे होणारं काम आहे. दॅट्स वाय ईमेल saves our time, money and massive paperwork also. And one more thing is that any person can write or send email to number of people within a few seconds. Any people can work or send, just a minute. Anyone can send ईमेल विदिन फ्यू सेकंड्स. काही सेकंड त्यासाठी लागतात आपल्याला या ठिकाणी. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ईमेल्स हे ऑथेंटिक एव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून त्या ठिकाणी मांडला जातो किंवा सादर करता येतो. सपोज काही क्रिटिकल कंडिशनमध्ये काही कोर्ट मॅटर असतील, अशा वेळेला ईमेलवर पाठवण्यात आलेले मेल्स हे ऑथेंटिक एव्हिडन्स म्हणून त्या ठिकाणी मान्यतासुद्धा मिळालेली आहे. त्यामुळं ईमेल पाठवणं हे सोयीचं आणि योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. सो नेक्स्ट थिंग इज दॅट व्हॉट इज द बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ईमेल. आपल्याला ईमेल पाठवण्यासाठी काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. ते बेसिक रिक्वायरमेंट्स कोणते आहेत? द फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू हॅव अ कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब और अ मोबाईल विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी. याच्यापूर्वी आपल्याला फक्त कॉम्प्युटरची आवश्यकता असायची, पण आज आपण लॅपटॉप, टॅब, मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल्स असतील या सर्वांच्या माध्यमातून ईमेल पाठवू किंवा रिसीव करू शकतो. सो पुस्तकामध्ये आपल्याला फक्त कॉम्प्युटर असेल तरी मी काही गॅजेट्स पुढे ॲड केलेले आहेत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब और मोबाईल विथ इंटरनेट ॲक्टिव्हिटी इंटरनेट कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इसेन्शियल थिंग. यामधलं कुठलंही एक त्या ठिकाणी टूल्स आपल्यासोबत असेल, कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब और अँड्रॉइड मोबाईल, आणि त्यासोबत असणारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल तर आपण ईमेल पाठवू किंवा रिसीव करू शकतो. आणि यासाठी आणखी एक महत्त्वाची गरज म्हणजे त्या ठिकाणी आहे, दॅट इज ईमेल अकाउंट. फक्त इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईल असून चालेल का? नाही चालणार. यू विल नीड ईमेल अकाउंट. त्या ठिकाणी ईमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. ईमेल अकाउंट तुमचं फक्त असून चालेल का? ईमेल अकाउंट हे तुमचं तर असलंच पाहिजे, पण जो व्यक्ती तुमचा मेसेज रिसीव करणार आहे, तुम्ही ज्यांना ईमेल पाठवणार आहात, द रेसिपियंट्स ईमेल अकाउंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. Then we need password protected email ID, email account, password protected email ID, and then the receiver's email ID. आपल्याला सर्वांचंच त्या ठिकाणी म्हणजे जो पाठवणारा आहे त्याचा आणि जो रिसीव करणारा आहे त्याचा सुद्धा ईमेल आय डी असणं अपेक्षित आहे. सो व्हॉट आर द बेसिक रिक्वायरमेंट्स हिअर? अ कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईल विथ इंटरनेट ॲक्टिव्हिटी, and with that you need email account, password which protect email id, and receiver's email id. These are very important or the basic requirements of email. Okay, let's go ahead. Then emails are divided in two types: informal emails and formal emails. Informal emails means the emails are addressed to friends and relatives. Look here, informal emails are addressed to friends and relatives. This is very important thing. Informal emails are addressed to friends and relatives. बघा, इनफॉर्मल ईमेल्स कुणाला पाठवले जातात? इनफॉर्मल
These are addressed to friends अँड रिलेटिव्स. अगदी आपले नातलग असतील, मित्रपरिवार असेल, यांना त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं ईमेल पाठवण्यात येतात. त्यांना जे आपण अशा आपल्या जवळच्या माणसांना ईमेल्स पाठवतो किंवा मित्रांना पाठवतो त्यांना इनफॉर्मल म्हणतात, म्हणजेच अनौपचारिक स्वरूपाचे ईमेल्स. मग कशा संदर्भामध्ये आपण साधारणपणे असे ईमेल्स पाठवतो? इन्व्हायटिंग देम फॉर बर्थडे पार्टी, काही सक्सेस पार्टीज असतील, वेडिंग सेरेमनी आहे, आणखीन काही असे कार्यक्रम्स असतील, अशा वेळेला आपण त्या ठिकाणी ईमेल्स पाठवत असतो आपल्या रिलेटिव्स फ्रेंड्स यांना. साधारणपणे आपल्या अभ्यासामध्ये आपण नाव घेतोय ते बर्थडे पार्टी और वेडिंग सेरेमनी यासारखे प्रोग्रॅम्ससाठी, सेरेमनीजसाठी आपण इन्व्हाइट करणं आणि ॲक्सेप्टिंग और रिफ्युजिंग इन्व्हिटेशन, इन्व्हिटेशन देणं आणि ॲक्सेप्ट करणं, रादर रिफ्युजिंग करणं, हे इन्व्हिटेशनमधले त्या ठिकाणी दोन त्यांचे रिप्लायज अशा प्रकारचं आपल्या अभ्यासाला आहेत. पण हे ईमेल्स आपल्याला आता ऑब्जेक्टिव्ज आपण सामोरे जातो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला, त्यामुळे MCQs येणार आहेत. हे ईमेल्स लिहावे लागणार नाहीत, पण आपल्याला वी नो ईच अँड एव्हरी डिटेल्स, आपल्याला प्रत्येक डिटेल्स या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. कोणताही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला जाऊ शकतो. प्रत्येक मुद्द्यावर MCQs त्या ठिकाणी तयार होत जातात आणि ते तुम्हाला त्यामुळे या सगळ्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. इनफॉर्मल ईमेल्स कुणाला ॲड्रेस केले जातात? फ्रेंड्स, रिलेटिव्स. त्यामध्ये कोणते येतात? साधारणपणे इन्व्हिटेशन फॉर बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी और सक्सेस पार्टी or get together, such things are included in informal emails. Accepting and refusing of invitation, then thanking someone for some favor, कुणाला ते थँक्स सांगणं, आभार मानणं एखाद्याचं, हे यामध्ये येतं. म्हणजे इन्व्हिटेशन देणं, ते ॲक्सेप्ट करणं किंवा रिफ्यूज करणं, थँक्स गिविंग त्या ठिकाणी करणं, कुणालाचं ते आभार मानणं, हे येतात. आणि आणखीन या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो की आपण ज्या वेळेला इनफॉर्मल ईमेल्स लिहितो, जसं मला वाटतं तुमच्यामधले आता नियर अबाउट ऑल पीपल यूज व्हॉट्सॲप्स. व्हॉट्सॲपचा मेसेज तुम्ही एकमेकांना टाईप करताना बरेच ते शॉर्टकट यूज करता लँग्वेजचं, ते ॲब्रिव्हेशन्स यू मे यूज इन इनफॉर्मल ईमेल्स. इनफॉर्मल ईमेल्समध्ये सुद्धा असे काही ॲब्रिव्हेशन्स आपण यूज करू शकतो. मात्र हेच ॲब्रिव्हेशन्स फॉर्मल ईमेल्समध्ये यूज करायचे नसतात. इनफॉर्मल ईमेलमध्ये बघा, आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर अगदी मोजके एक्झाम दिलेले आहे. यूच्या ऐवजी YOU, यूच्या ऐवजी यू, ARER in place of R, okay, K, thank you, TQ, welcome, WC. Or rather there are some examples in your textbooks also. BTW means by the way, RE with reference to, ASAP as soon as possible, WBW with best wishes, FYI for your information, culture aid. So CULTR, it means see you later. See you later. Later L8R. It is written as a later. So such abbreviations are used in informal emails. Okay, I think you understand these things. Informal emails are addressed to friends and relatives for inviting them birthday party or wedding ceremony, and for accepting or refusing invitation, thanksgiving someone for some favor, and we may use abbreviations in informal emails. So next one is formal email. What we do in formal emails? Formal email is different from informal email. In its language,
It is different in its language also. Formal email is a means of official communication. It is a means of official communication. And in formal email, you have to maintain the quality and standard of language. You have to maintain quality and standard of language. आपण फॉर्मल ईमेल लिहित असताना एक ऑफिशियल कम्युनिकेशन असल्यामुळं त्याची क्वालिटी मेंटेन करणं किंवा एक स्टँडर्ड मेंटेन करणं भाषेची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजेच काय, जसं आपण ॲब्रिवेशन्स इनफॉर्मल ईमेलमध्ये लिहितो तसे इथं आपल्याला लिहिता येणार नाही, हे लक्षात ठेवावं. सो इट बिकम्स इसेन्शियल टू फॉलो ईमेल इटिक्वेट्स while drafting formal email. फॉर्मल ईमेल करताना काय एटिक्वेट्स आहेत, ते एटिकेट्स आपण फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. टू मेंटेन क्वालिटी अँड द स्टँडर्ड ऑफ ईमेल इट इज इसेन्शियल टू फॉलो द सर्टन इटिक्वेट्स फाईल सेंडिंग ईमेल्स. मग हे इटिकेट्स काय आहेत हे आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो meaningful subject line. Just a minute. Yes, we have very first thing in yes. In the email etiquette is meaningful subject line. The subject line of your email is very significant factor. Very significant factor it is. And that attracts the attention of receiver. So the subject of your email should be written in precise, short but sweet. We need it very short but sweet, precise and catchy manner. For example, urgent meeting, important attachment. Such words you have to use in subject line. Now we are seeing the a hedge where is subject line or the CC line, just like all things. Then next one is proofreading. Proofreading means careful reading about the punctuations, spelling and grammar is very important. While drafting email, you have to be careful about the message regarding the punctuation, spelling, grammar, etc. before to send. Accomplish the proofreading, correct it if necessary and then send it. जेव्हा आपण एखादा ईमेल पाठवत असतो आपण त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, आपण पंक्च्युएशन, स्पेलिंग आणि ग्रामरच्या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक वाचणं आणि मगच त्या ठिकाणी तो ईमेल सेंड करणं अपेक्षित आहे. मेंटेन फॉर्मल सिच्युएशन. त्यामुळे फॉर्मल सिच्युएशन आपल्याला मेंटेन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे बघा, डिस्टिंग्विश फॉर्मल अँड इनफॉर्मल ईमेल्स. फॉर्मल आणि इनफॉर्मल ईमेल्स यामध्ये आपल्याला बदल करता आलं पाहिजे किंवा ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार ते आपण गरजेनुसार त्यामध्ये फरक करणं गरजेचं आहे. कीप युअर फॉर्मल ईमेल शॉर्ट अँड क्लिअर. फॉर्मल ईमेल जे आपण पाठवणार आहोत ते अत्यंत शॉर्ट बट स्वीट असावेत. एकदम त्या ठिकाणी शॉर्ट असावं, ज्याच्यामध्ये फापट पसारा असू नयेत, गरजेपेक्षा जास्त शब्दांचा आपण उपयोग करू नये
हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अँड देन जस्ट अ मिनिट. सो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की जे ॲब्रिवेशन्स आपण यूज करतो, थोडक्यात इथं काय करायचं आहे हे डिस्टिंग्विश करण्याचं कारण काय, किंवा फॉर्मल आणि इनफॉर्मल हे वेगळं आपल्याला समजलं पाहिजे. याचं कारण असं की आपण या ठिकाणी लिहिताना एक एक्झाम्पल म्हणून आपण बघायला गेलं तर आपल्याला आय एम लिहित असताना आपण बऱ्यापैकी ते शॉर्ट फॉर्ममध्ये आपण लिहित असतो. असं आपल्याला आय एम लिहिण्याची सवय असते. याच्या जागी आपण ज्यावेळेला ईमेल लिहितो त्यावेळेला फुल फॉर्ममध्ये आपल्याला आय एम हे लिहिता आलं पाहिजे, किंवा ही हॅज, ही हॅड असे सुद्धा लिहित असताना बऱ्याच वेळा आपण तसे ॲब्रिवेशन्स यूज करत असतो. असे ॲब्रिवेशन्स कोणत्याही स्वरूपामध्ये फॉर्मल ईमेलमध्ये आपल्याला वापरता कामा नये. किंवा मगाशी जे आपण ॲब्रिवेशन्स याच्यामध्ये बघितलेलो होतो इनफॉर्मल ईमेल्समध्ये UU, RR, ओके यासारखे ईमेल्ससुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घ्या. असे सुद्धा ॲब्रिवेशन्स कोणतेही फॉर्मल ईमेलमध्ये आपल्याला वापरायचे नाही आहे. बी अ गुड करस्पॉन्डंट. आता आपण एक चांगला पत्रव्यवहार करणारा व्यक्ती असला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, यू हॅव टू चेक युअर ईमेल ऑफनली. वरचेवर आपण या ठिकाणी आपले प्रॉम्प्ट असलं पाहिजे, या बाबतीत चेक केलं पाहिजे. रेग्युलरली आपण त्या ठिकाणी ईमेल चेक करणं आणि ते रिप्लाय देम व्हेरी प्रॉम्प्टली. रेग्युलरली ईमेल चेक करणं आणि तितक्याच प्रॉम्प्टली रिप्लाय देणं अत्यंत या ठिकाणी अपेक्षित आहे. दिस इज अ ॲक्ट ऑफ कोर्टसी अँड इट इनकरेजेस अदर्स टू रिप्लाय. आणि याच्यामुळे समोरचा माणूस काय होतो की तो थोडंसं समोरचा माणूस प्रेरित होतो आणि आपल्यावर त्या ठिकाणी आपल्याबरोबर जे संबंध आपले हे चांगले सुधारतात. सो हे झाले आता फॉर्मल आणि इनफॉर्मल स्वरूपाचे ईमेल्स आपण बघितले. आता एक ईमेलचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघूया. इथे आपल्याला दिसतं, मी थोडंसं स्लाइड मोठी करते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. ओके, या ठिकाणी बघा, वी सी इन द फर्स्ट लाईन वी सी हिअर टू. Here means here we have to give the name and address of the receiver to whom we are writing email. We have to give the email ID of that particular person. Name and ID of the person means here email ID. For sending email we need email ID. Then if necessary, if you are going to send the certain or that particular email for more than 2 3 4 people, then you should add CC. In CC means here carbon copy, and you should add the other names. Then also next thing is subject. पहिल्या टप्प्यांमध्ये आपण ज्यांना ईमेल पाठवणार त्यांचे ईमेल आय डी या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. इथं आता आपण एक ईमेल आय डी बघतोय, smita@gmail.com. ॲड CC हा जर ब्लॉक ओपन केला आपण तर या ठिकाणी आपण हीच कार्बन कॉपी, कारण बऱ्याच वेळा कसं होतं आपण एखादी बर्थडे पार्टीसाठी किंवा एक सर्क्युलर एखादं पाठवत असतो, एका वेळी अनेकांना पाठवलं जातं, त्यावेळेला ह्या CC मध्ये आपण त्यांची नावं ॲड करू शकता. त्याच्या खालच्या लाईनला येतं सब्जेक्ट लाईन, आणि मग या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट गरजेचं आवश्यक असलेलं सब्जेक्ट लाईन या ठिकाणी द्यायचं आहे. हे सब्जेक्ट लाईन फुल सेंटेन्समध्ये असणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अतिशय शॉर्टमध्ये आणि कॅची वर्ड्स असतील, म्हणजेच मुद्द्याचं या शब्द त्या ठिकाणी असणार आहेत. मिस्ड क्लास अँड होमवर्क असाइनमेंट्स.
इन्सर्ट इन्व्हिटेशन. पुन्हा आता या ठिकाणी आपण एक फाईल अटॅच केलेलं या ठिकाणी दिसतं आपल्याला. अटॅच इथं ए अंडरलाईन आपल्याला दिसतं. इथं क्लिक केलं की आपल्याला आपले कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवर जे काही फाईल्स असतील त्या फाईलमधून एक फाईल आपल्याला त्या ठिकाणी ओपन करून इथे आपण आणू शकतो. इथं टी टी टॅक्स दिसतं, म्हणजे असे अनेक या ठिकाणी टेक्स्ट आपल्याला दिसतात. आणि खाली डिअर प्रोफेसर स्मिथ ज्यांना आपण पाठवलेला आहे, एक आपण 2 ओळींमधला ईमेल दिसतो. अनफॉर्च्युनेटली आय हॅड अन एमर्जन्सी अपॉइंटमेंट टुडे and was unable to attend class. I have attached the homework that was due to this email. I will come see you in your office tomorrow to discuss any additional assignments. म्हणजे आपण ज्या मुद्द्यांबाबत बोलतो, जे आपल्याला सांगायचं आहे ते शॉर्ट आणि स्विच, फक्त एक दोन तीन वाक्यांमध्ये. ईमेल हे फार मोठं असता कामा नये. एक दोन वाक्यांमध्ये आपल्याला ते सांगायचं आहे. सिन्सिअरली जेनिफर मार्टिन ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ईमेल रायटिंग करता आलं पाहिजे. या ईमेलमध्ये पुन्हा बघा आपल्याला एक इथं पुन्हा आपल्याला दिसतं, जे काही आपण तुम्ही लिहिलेलं आहात ते बोल्ड करायचं आहे, इटालिक करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. हे यासाठी इथं उपलब्ध आहेत. फॉन्टमध्ये काही चेंज करायचे आहेत तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. काही इमोजीज आपल्याला द्यायचे आहेत तेही या ठिकाणी आहेत. लिंकचं सिग्नल अवेलेबल आहे या ठिकाणी. पुन्हा आपल्याला काही 1 2 3 4 असे मुद्दे टाकायचे आहेत, त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारा त्या ठिकाणी सिम्बॉल या ठिकाणी आवश्यक आहे. बुलेट्स द्यायचे आहेत तेही आहे. लाईन्स इकडे सरकवायचे आहेत, इकडे सरकवायचे आहेत तेही आपल्याला या ठिकाणी दिसतात. डबल इन्व्हर्टेड कॉमा आपल्याला दिसतं. एकूण लिखाण जे आहे ते लेफ्ट साईडला पाहिजे, राईट साईडला हवं की सेंटर प्लेसला पाहिजे, त्यासाठी सुद्धा आवश्यक सिम्बॉल्स आणि आवश्यक त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी आपल्याला पर्याय त्या स्क्रीनवर उपलब्ध असलेले दिसतात. आणि गरजेनुसार आपल्याला या सर्व गोष्टी वापरायच्या आहेत. आणि इथं आपल्याचं हे ईमेल, इंग्लिश फॉर ईमेल रायटिंग संपतं. पुन्हा एकदा मी जाता जाता फक्त आपल्याला फोकस करते, आपण आज काय शिकलो. इंग्लिश फॉर ईमेल रायटिंगमध्ये ईमेल रायटिंग मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेल मीन्स इलेक्ट्रॉनिक मेल and it has become a new mechanism of communication. फास्टेस्ट वे ऑफ कम्युनिकेशन. बघा काय काय आहे कम्युनिकेशनचं नवीन असं यांत्रिक स्वरूपाचं न्यू मेकॅनिझम आहे. हे एक नवीन दळणवळणाचं त्या ठिकाणी साधन तयार झालेलं आहे. फास्टेस्ट आहे. आपण या ठिकाणी महत्त्वाच्या फाईल्स अटॅच करू शकतो. वी कॅन अटॅच इम्पॉर्टंट फाईल्स अलॉंग विथ मॅसेज, इमेज, PDF, वर्ड फाईल, पॉवर पॉईंट आहे, एक्सेल फाईल आपण यूज करू शकतो. बरंच काही आपण स्टोअर करू शकतो, रिओपन करू शकतो, आपण फाईल सेव्ह करू शकतो. त्यामुळं टाईम वाचतो, पैसा वाचतो आणि खूप मोठं मॅसिव्ह वर्कसुद्धा एकदम असं त्या ठिकाणी पेपर वर्कचा ताणसुद्धा कमी होऊ शकतो. काही सेकंदांमध्ये हा आपण मॅसेज पाठवू शकतो. फक्त एकाला नाही तर अनेकांना एका वेळी पाठवू शकतो. आणि त्याचबरोबर इट इज कन्सिडर्ड ॲज ऑथेंटिक एव्हिडन्स. ऑथेंटिक एव्हिडन्स म्हणून इकडं पाहिलं जातं. त्यामुळे त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. एक पुरावा म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ह्याचा उपयोग होऊ शकतो. बेसिक रिक्वायरमेंट ऑफ ईमेल काय असतं त्या ठिकाणी, कॉम्प्युटर असावं किंवा लॅपटॉप पाहिजे, टॅब पाहिजे, मोबाईल पाहिजे, त्याला सोबत इंटरनेट कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं ईमेल अकाउंट पाहिजे. त्याच्यासोबतच त्याला ईमेलला पासवर्ड आवश्यक असतो, ईमेल ID प्रोटेक्ट करण्यासाठी. पुन्हा त्या ठिकाणी जो रिसिव्हर आहे, ज्यांना आपण त्या ठिकाणी मेल पाठवतो त्यांची ईमेल ID असणं अपेक्षित आहे. ईमेल्स 2 भागांमध्ये डिवाइड केले जातात, इनफॉर्मल आणि फॉर्मल. इनफॉर्मल ॲड्रेस्ड टू फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, ज्याच्यामध्ये बर्थडे पार्टी असेल, वेडिंग सेरेमनी असेल, सक्सेस पार्टी असेल किंवा थँक्स गिविंग असेल, ॲक्सेप्टिंग और रिफ्युजिंग इन्व्हिटेशन असेल किंवा एखादा गेट टुगेदर असेल, ह्या सर्वांचा समावेश या ठिकाणी होतो. इन्व्हिटेशन हा एक मुद्दा त्यामध्ये आपण घेऊ शकतो, त्याला रिप्लाय म्हणून ॲक्सेप्टिंग और रिफ्युजिंग आणि थँक्स गिविंग असे त्या ठिकाणी हे
महत्त्वाचे सब्जेक्ट्स यामध्ये असू शकतात. इनफॉर्मल ईमेल्समध्ये यू हॅव यूज ॲब्रिवेशन्स. तुम्ही जे ॲब्रिवेशन्स यूज करता तुमच्या SMS करत असताना किंवा आता व्हॉट्सअप मेसेजमध्ये असेल, ते ॲब्रिवेशन्स तुम्ही या ठिकाणी इनफॉर्मल लेटर्समध्ये यूज करू शकता. मात्र फॉर्मल लेटर्स जे ऑफिशियल कम्युनिकेशन्स आहेत, अँड हिअर वी हॅव टू फॉलो सम इटिकेट्स वेन वी ड्राफ्टिंग ईमेल्स. आपल्याला क्वालिटी आणि स्टँडर्ड ऑफ ईमेल जे आहे ते मेंटेन करणं अपेक्षित आहे आणि यासाठी आपल्याला मिनिंगफुल सब्जेक्ट लाईन्स, प्रिसाईज अँड कॅची मॅनरमध्ये असणारं, आधी आपल्याला आकर्षित करणारं आणि शॉर्टमध्ये सुंदर असं त्या ठिकाणी किंवा अर्थपूर्ण अशा दृष्टीनं 1-2 शब्दांमध्ये असणारं आपल्याला सब्जेक्ट लिहिता आलं पाहिजे. प्रूफ रिडिंग करताना पंक्च्युएशन मार्क्स, स्पेलिंग, ग्रामर या गोष्टींचा त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. यातल्या चुका आपण शोधणं आणि असल्यास त्या करेक्ट करणं आणि मगच मेल सेंड करावं लागतं. मेंटेन फॉर्मल सिच्युएशन, याच्यामध्ये आपल्याला फॉर्मल अप्रोच ठेवावं लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनफॉर्मल आणि फॉर्मलमधला जो अंतर आहे, एक डिस्टिंग्विश आहे, दोन्हींमधले ते फरक आपल्याला ओळखता आलं पाहिजे किंवा ते वेगळे करता आले पाहिजेत. इथे कोणत्याही स्वरूपाचे ॲब्रिवेशन्स आपण यूज करायचे नाहीत. पूर्ण वाक्यांमध्ये आणि व्यवस्थित असं ईमेल शॉर्टमध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बी अ गुड करेस्पॉन्डंट, एक चांगला त्या ठिकाणी करेस्पॉन्डंट व्हायचा आहे. यासाठी रेग्युलर चेकिंग ऑफ ईमेल अँड प्रॉम्प्टली रिप्लाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. एवढे मुद्दे आपण आज या ठिकाणी बघितले आणि याच्याबरोबर शेवटचा मुद्दा आपण जो बघितला तो स्ट्रक्चर ऑफ ईमेल, जे तुम्हाला एक ईमेल अकाउंट उघडल्यानंतर लक्षात येतं. सब्जेक्ट कुणाला आपण पाठवणार आहोत, ॲड्रेस, CC, ॲड CC आपल्याला करायचं. अनेकांना एक ह्या प्रती पाठवायचे असेल तर ते आणि पुन्हा त्या ठिकाणी सब्जेक्ट लाईन आहे. त्याच्याबरोबरच आपण आणखीन काही फाईल वगैरे अटॅच करतो ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक मुद्दे आपण या ठिकाणी बघितलेला आहे आणि अतिशय शॉर्टमध्ये आणि मिनिंगफुल असं आपल्याला ईमेल रायटिंग करता आलं पाहिजे. याचं ह्या ठिकाणी समोर आपल्या दिसतं, स्क्रीनवर आपल्याला उदाहरण दिसतं. तर आपण इथे थांबू. थँक्यू व्हेरी मच.